गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम बाकटी येथे गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या स्वस्त धान्य योजनेचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय। स्थानिक राशन दुकानदार हा मोजमाप काट्यात हेराफेरी करून नागरिकांना कमी राशन देत आहे। विशेष म्हणजे नागरिकांनी या गैरप्रकाराविरोधात आवाज उठवल्यास संबंधित दुकानदार उर्मट अशी वागणूक देत असून काही कार्ड धारकांना राशन आलेले नाही असं सांगून त्यांना रिकाम्या हाताने पाठवलं जातं। संबंधित राशन दुकानदार केवळ हेराफेरीच करत नाही तर गरिबांना मिळणाऱ्या हक्काच्या राशनचा काळाबाजार करून स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा गैरवापर करत आहे। स्थानिक नागरिकांनी या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत जिल्हाधिकारी गोंदिया तसेच मोरगाव अर्जुन येथील अन्न पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार दिली। मात्र अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्याऐवजी वरवरची औपचारिकता पार पाडली आणि संबंधित दुकानदाराला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणावर नागरिकांनी संताप व्यक्त करत ग्राम बाकटी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने चावडी वाचन सभा आयोजित केली। या सभेला सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी आणि सालेकसा येथील अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते। मात्र चौकशीच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी केवळ दुकानदाराच्या बाजूने भूमिका घेतली आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा ग्रामस्थांचा आरोप आहे। सरकारने गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अनेक योजना आणल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या योजनांचा लाभ किती लोकांना मिळतो हा मोठा प्रश्न आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत नागरिकांना ठराविक किमतीत धान्य मिळते, मात्र भ्रष्ट दुकानदार आणि अधिकाऱ्यांच्या संगमतामुळे गरिबांना त्यांच्या हक्काचे राशन मिळत नाही। त्यामुळे या गैरकारभारावर त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाला त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी केली। जर वेळेत योग्य निर्णय घेतला नाही तर ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय। आता जिल्हाधिकारी गोंदिया आणि अन्न पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज करिता आकाश नंदागवळी, गोंदिया। नमस्कार। आपला परिचय सांगा। मी सतीश डोंगरे, निरीक्षण अधिकारी सालेकसा। तर तुम्ही आता अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या ग्राम बाकटी ह्या गावात आहात। तर ह्या गावामध्ये नेमकं कशा अनुषंगाने तुमचं येणं झालं? येथील रास्तभाव दुकानदाराची संबंधित एक तक्रार होती, त्याच्या चौकशीकरिता आम्ही आलेलो आहे। आता चौकशी झाली आहे तुमची? हां, चालू आहे। तर आता सध्या तुम्ही सालेकसाचे नेनवे साहेब अर्जुनी मोरगाव साहेब कुठले आहेत? सडक अर्जुनी। तर तुमची आता पूर्ण बयान वगैरे घेऊन झाले सर्वांचे नागरिकांचे? चालू आहेत। तर काय वाटतं त्या अनुषंगाने जे आतापर्यंत तुम्ही बयान घेतले नागरिकांच्या तक्रारीवरून, तर तुम्हाला काय वाटते ज्या अर्थी राशन दुकानदाराच्या संदर्भात जी तक्रार होती नागरिकांची, तर आता तुमचा नेमका अनुभव काय होता आतापर्यंत? बघा, जर प्रॉपर जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये सुरुवातीला तर हे दिसतं की ही वैयक्तिक तक्रार असल्यासारखी आहे, म्हणजे भावाभावांचा वाद आहे, त्या अनुषंगाने झालेली आहे। तरीही तक्रार झाल्यानंतर चौकशी करणं डिपार्टमेंटचं काम आहे। याच्यामध्ये आम्ही असं बघतोय की जेही तक्रार झालेली आहे आणि जी सध्या म्हणजे सत्यस्थिती आहे ती व्यवस्थित पारदर्शकरित्या आपण इकडे हाताळायला पाहिजे। एकीकडे जरी तुमची टीम जरी आली असली, ठीक आहे, तुम्ही जरी इथं कामकाज केले असलं, पण एकीकडे कुठेतरी जे निनावे साहेब आहेत त्यांच्यावर नागरिकांनी आरोप केला आहे की यांची कुठेतरी राशन दुकानदारासोबत एक मोठी मिलीभगत आहे। तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार आहात? नाही, ते निनावे साहेब सांगतील। निनावे साहेब काय सांगणार आहात? नाही, आता मला तर वाटत नाही, कारण की माझं काम आहे पारदर्शकपणाने म्हणजे जे बयान आहेत ते घेऊन तक्रारीचं म्हणजे योग्य म्हणजे नियोजन करणे। तर साहेब आता तुम्ही मला एक सांगा, आता तुमचं बयान घेऊन झालेलं आहे, आतापर्यंत किती लोकांचं बयान घेतात तुम्ही? साधारण नाही जास्त, 20-25 एक लोकांनी दिलेले आहेत। आता तुम्ही प्रामुख्यानं काय वाटते, आता तुम्ही बयान झाले तुम्हाला बराच काही अनुभव आला असेल, तुम्ही तर बसले 1-2 तास झाले असतील, तर ज्या अर्थी राशन दुकानदाराच्या विरोधात जी तक्रार होती ती तक्रार योग्य आहे अयोग्य आहे काय वाटतं तुम्हाला? सध्या नाही सांगता येणार। बयानाच्या अनुषंगाने आपण काय करतो की जे काही बयान आहेत त्या अनुषंगाने जो ऑनलाईन डेटा आहे त्याच्याशी आपण याची पडताळणी करू आणि मग त्याच्यानंतर एक रिपोर्ट बनतो की हा जे यांनी सांगितलेलं आहे ते खरं आहे की नाही आहे, आणि त्या अनुषंगाने रिपोर्ट बनल्यानंतर मग ते सगळं समोरच्या प्रक्रिया होती।
ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.